Hello students, today we are learn data science full course. The second topic Python history and the version. Today is most important point Python history and the version. Students, we can see here the Python history and the versions. Python laid its foundation in the late 1980s. Python lays its foundation in the late means is starting it's a starting of 1980s. हा कधी चालू झालेला आहे? हा फर्स्ट पायथन प्रोग्राम पायथन लँग्वेज जी चालू केलेली आहे मीन्स स्टार्ट झालेली आहे तिचं फाउंडेशन आहे 1980s. The implementation of the Python was started in the December 1989 by Guido van Rossum at CWI in Netherlands. द पायथन इम्प्लिमेंटेशन हे पायथन इम्प्लिमेंटेशन जे झालेलं आहे किंवा पायथन लँग्वेज ही पब्लिश करण्यात आलेली आहे स्टार्ट करण्यात आलेली आहे ही डिसेंबर 1989 सायंटिस्ट ग्युआडो वॅन रॉस्यूम यांनी CWI इन नेदरलँड या इथे इम्प्लिमेंट केलेली आहे पब्लिश केलेली आहे. In the February 1991, Guido van Rossum published at the code label version 09.0 to alt sources. That is the meaning of the scientist Guido van Rossum. Guido van Rossum यांनी जी पब्लिश केलेला आहे पायथन मधला जो पहिला कोड पब्लिश केला आहे alt.sources या फाईलनी .alt या सोर्स फाईलनी जे वर्जन लेबल केलेलं आहे ते 0.9.0 हे फेब्रुवारी 1991 मध्ये पब्लिश केलंय. त्यामुळे 1994 इट्स अ पायथन फर्स्ट वर्जन वॉज रिलीज विथ द न्यू फीचर्स लाईक अ लॅम्डा मॅप फिल्टर अँड रिड्यूस. इथे काय म्हटले आहे इथं म्हटलेलं आहे 1994 साली इट्स 1994 साली पायथन फर्स्ट वर्जन रिलीज झालेलं आहे आणि त्यामध्ये नवीन असे काही फीचर्स आहेत. कुठले फीचर्स आहे? वी कॅन सी देअर दी लॅम्डा फीचर मॅप फीचर फिल्टर फीचर्स अँड रिड्यूस दी फीचर्स. हे नवीन फीचर काय झाले इम्प्लिमेंट करण्यात आले. या स्लाइडमध्ये काय दिलेलं आहे हे पाहूया ते आपण. पायथन 2.0 ॲडेड अ न्यू फीचर. प्रिव्हियस साईडला काय बघितलं पायथन 1.0. आता काय बघणार आहोत पायथन 2.0. पायथन 2.0 इट्स ॲडेड न्यू फीचर सच ॲज लिस्ट कॉम्पेन्सेशन्स गार्बेज कलेक्शन सिस्टीम. इन पायथन 0 मध्ये काय होतं रे पायथन 0ला फक्त काय होतं कोड आणि लेबल अल्ट सोर्स फाईल होती. त्यानंतर 1994ला पायथन 1 रिलीज करण्यात आला. दॅट इज द मिनिंग ऑफ लॅम्डा मॅप फिल्टर अँड रिड्यूस. हे फीचर्स काय झाले इम्प्लिमेंट झाले. बट हियर वी कॅन सी पायथन 2.0 ॲडेड अ न्यू फीचर्स. इन दिस स्लाइड द न्यू फीचर्स इज ॲडेड लुक्स लाईक्स अ compressions garbage collection system. That is the meaning of new features added in Python 2.0 on the December 3, 2008. इथे काय म्हटलेलं आहे डिसेंबर 3, 2008 या साली that is the Python 3.0 also called Py3k was released.
It was designed to rectify the fundamental flaw of the language. यामध्ये काय म्हटलंय, पायथन 3 रिलीज करण्यात आलं आणि त्याचं फंडामेंटल फ्लॉ लँग्वेज काय असणार आहे, पायथन 3.0. that is the language. In this slide you can also see it's said to the language ABC predecessors of the Python language, which was capable of exceptions handling and interfacing with the Omebia operating systems. Operating system, the Python language. ह्या Python language यामध्ये काय दिले, कॅपेबल ऑफ एक्सेप्शन हँडलिंग. कॅपेबल म्हणजे त्याच्यामध्ये अशी कॅपॅबिलिटी आहे की एक्सेप्शन हँडलिंग करू शकतो, इंटरफेस करू शकतो. अँड ओमेबिया ऑपरेटिंग सिस्टीम ही काय केलेली आहे, यूज केलेली आहे. कशासाठी, इंटरफेसिंग. पायथन विथ एनी टाईप ऑफ द इंटरफेसिंग वी कॅन यूज ओमेबिया ऑपरेटिंग सिस्टीम. हिअर द इन्फ्लुएन्सेस ऑफ द पायथन. In the Python there are the ABC language, looks like a Python language, Java language, C language, C++ language, any type of the languages or Modula 3. It's using for the programming influences in the Python. Why the name of Python? In this slide you can see why the name of Python. ह्या स्लाइड मध्ये काय म्हटलेलं आहे, पायथन हे नाव का देण्यात आलं. वाय म्हणजे का देण्यात आलं, तर त्यामध्ये फॅक्ट बिहाइंड चूजिंग द नेम ऑफ पायथन. वाय पायथनच का चूज केलं त्यांनी, बिकॉज ग्युआडो व्हॅन रोसिम वॉज रीडिंग द स्क्रिप्ट ऑफ पॉप्युलर BBC कॉमेडी. त्यांनी एक स्क्रिप्ट लिहिली होती BBC कॉमेडी सिरीजमध्ये, मॉन्टी पायथन्स फ्लाइंग सर्कस. इट वॉज लेट इन द इयर 1970. हे 1970 साली BBC कॉमेडी सिरीज जी होती त्याच्यामध्ये त्यांनी ही एक स्क्रिप्ट लिहिली होती, म्हणजे एक आर्टिकल असं लिहिलं होतं की मॉन्टी पायथन्स फ्लाइंग सर्कस. मॉन्टी नावाचं जे बंदा होता तो काय करत होता, पायथन्स मीन्स फ्लाइंग सर्कस, सर्कसमध्ये काय करत होता, फ्लाय करत होता. हे अशा प्रकारचं एक काही स्क्रिप्टिंग होतं 1970 साली. मग व्हॅन ड्युसिम वॉन्टेड टू सिलेक्ट द नेम विच युनिक. त्यांना काय युनिक वाटलं त्याच्यामध्ये, ही वॉन्टेड टू सिलेक्ट म्हणजे त्याला असं का वाटलं, त्याची अशी का इच्छा झाली की त्याचं नाव युनिक असायला हवं, शॉर्ट असायला हवं, लिटिल बिट असायला हवं, मिस्टेरियस असायला हवं. युनिक, शॉर्ट, लिटिल बिट, मिस्टेरियस. So he decided to select the naming of Python after the Monty Python's Flying Circus. म्हणजे ही अशी एक स्क्रिप्ट लिहिलेली होती, त्याच्याच नावावरतून ते कसं असायला पाहिजे, ही वॉन्टेड म्हणजे त्यांनी अशी विचार केला की त्याचं जे नाव आहे ते खूप स्मॉल, शॉर्टमध्ये असायला हवं, युनिक असं कुठेच नाही आहे असं असायला हवं, किंवा लिटिल बिट मिस्टेरियस म्हणजे खूप असं छोटंसं असायला पाहिजे की जे लर्न करता येईल. म्हणून ही वॉज थिंकिंग देअर दी नेमिंग ऑफ पायथन प्रोग्रॅमिंग language new created to for their new created programming language. ह्या स्लाइड मध्ये why the name of Python. Okay, continuously for previous side, that is the comedy series. Which is comedy series here, BBC comedy, popular BBC comedy series Monty Python Flying Circus. That is the naming of series, creative, well and random. It talks about everything. हे असं काय म्हटलेलं आहे त्या कॉमेडी सिरीजमध्ये, किती क्रिएटिव्ह आहे, वेल रँडम आहे, म्हणजे असं काहीतरी वेगळं आहे त्याच्यामध्ये, क्रिएटिव्हिटी आहे की तुम्ही काहीतरी वेगळं करू शकता. द स्लो अँड अनप्रिडिक्टेबल विच मेड इट व्हेरी इंटरेस्टिंग. ही एक अनप्रिडिक्टेबल, सगळ्यांना विचार करणारी किंवा बोलता येणारे, टॉक्स अबाउट एव्हरीथिंग, ईच अँड एव्हरी पर्सन, प्रत्येक जण काय करू शकतो, बोलू
शकतो, वाचू शकतो, लिहू शकतो. दॅट इज द मिनिंग ऑफ स्लो अँड अनप्रिडिक्टेबल मेड इट व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे काय होईल, ती एक अशी अनप्रिडिक्टेबल सिरीज होती की ती इंटरेस्टिंग होती. दॅट्स वाय पायथन इज ऑल्सो वर्सटाईल अँड वाईडली यूज इन व्हेरी टेक्निकल फील्ड. मग त्यामुळे काय त्यांना सुचलं, त्याला नाव जे द्यायचं लँग्वेजला पायथन लँग्वेज द्यायचं. आणि पायथन लँग्वेज आता कशी आहे रे, वर्साटाईल आहे, वाईडली यूज करता येते एव्हरी टेक्निकल फील्ड. एव्हरी टेक्निकल फील्डमध्ये काय आहे, पायथन लँग्वेज आहे. सच ॲज मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, वेब डेव्हलपमेंट, मोबाईल कम्युनिकेशन, डेस्कटॉप ॲप्लिकेशन अँड सायंटिफिक कॅल्क्युलेशन्स. हे काय आहेत, खूप वाईडली म्हणजे खूप असे कंटिन्युअसली यूज असणारे टेक्निकल फील्ड आहे. आणि त्या फील्डमध्ये काय यूज करता येते, मशीन लँग्वेजमध्ये पायथन यूज करतात, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पायथन यूज करतात, वेब डेव्हलपमेंट याच्यामध्ये पायथन यूज करतात, मोबाईल ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये पण पायथन यूज करू शकतो, डेस्कटॉप ॲप्लिकेशन्स याच्यामध्ये पण आपण पायथन यूज करू शकतो, सायंटिफिक कॅल्क्युलेशन्स याच्यामध्ये पण आपण पायथन यूज करू शकतो. दॅट्स वाय व्हॅन ग्युसियम, गॉडिओ व्हॅन फिक्सम रोक्सम यांनी काय विचार केला, पायथन ही खूप इझी, अनप्रिडिक्टेबल अँड वाईडली यूज असलेली काय आहे, टेक्निकल लँग्वेज आहे. दॅट्स वाय हिअर ही कॅन यूज द पायथन नेम. हिअर पायथन व्हर्जन. या स्लाईडमध्ये आपण काय बघणार आहोत, पायथनचे व्हर्जन बघणार आहोत की पायथन 1994 पासून ही लँग्वेज काय झाली, रिलीज झाली. स्टार्टेड फ्रॉम 1994 टू करंट रिलीज. म्हणजे आतापर्यंत जेवढे रिलीजिंग झालेले आहेत कशाचे, पायथन लँग्वेजचे, ते आपण बघणार आहोत. इथे बघा पायथन व्हर्जन. पायथन 1.0 कधी झाले, 1994 साली तिची रिलीज डेट दिलेली आहे. पायथन 1.5 डिसेंबर 31, 1997. पायथन 1.5 डिसेंबर 31 डिसेंबर 1997. पायथन 1.6 सप्टेंबर 5, 2000. पायथन 2 16 ऑक्टोबर 2000. ओके, 1.6 आणि 2 हे एक सेम इयरला रिलीज झालेले आहे ते. पायथन 2.1 इज एप्रिल 17, 2001. पायथन 2.2 डिसेंबर 21, 2001. पायथन 2.3 जुलै 29, 2003. पायथन 2.4 नोव्हेंबर 13, 2004. पायथन 2.5 सप्टेंबर 19, 2006. आता ह्यामध्ये बघा आहे पायथन 2.6 हे ऑक्टोबर 1, 2008ला रिलीज झाले. 2.7ला 3 जुलै 2010. पायथन 3 डिसेंबर 3, 2008. पायथन 3.1 27 जून 2009. पायथन 3.2 फेब्रुवारी 20, 2011. पायथन 3.3 डिसेंबर 29, 2012. पायथन 3.4 मार्च 16, 2014. पायथन 3.5 सप्टेंबर 13, 2015. पायथन 3.6 डिसेंबर 23, 2016. पायथन 3.7 जून 27, 2018. and Python 3.8 ऑक्टोबर 14, 2018. आता जे वर्जन करंटली चालू आहे दॅट इज द मिनिंग ऑफ पायथन 3.8. दॅट्स वाय हिअर दी कीपिंग मायनिंग लर्निंग मेथड, दॅट इज दी मेथड, ते तुम्ही तुमच्या माइंडमध्ये ठेवायचे आहेत की लर्निंग मेथड. काही टिप्स दिलेल्या आहेत इथे पायथन लर्न करण्यासाठी. दॅट इज दी मेन्शनिंग हिअर दी लर्निंग ऑफ दी पायथन टू रिलिव्हंट दी प्रोग्राम्स. हे काय आहे, प्रोग्रामशी रिलिव्हंट असलेले डेव्हलप आहे ते तुम्ही पाहू शकता. हे प्रॉपर वेनी लर्निंग केलेलं आहे. लर्न फास्टली तुम्ही लर्न करू शकता. बिकम अ गुड पायथन डेव्हलपर. हे फर्स्ट आहे. फर्स्ट टिप्स, मेक इट क्लिअर व्हाय वी वॉन्ट टू लर्न. मेक इट क्लिअर म्हणजे तुम्ही ह्यामध्ये क्लिअरली
असं समजू शकता की ही पायथन लँग्वेज आहे वॉन्ट टू लर्न. का लर्न करायची का लर्न करायची का तर ही पायथन लँग्वेज आहे, ही खूप इझी लँग्वेज आहे, वास्ट लँग्वेज आहे. याचे जे लायब्ररीज आहे किंवा मॉड्यूल्स आहे, द नंबर ऑफ लायब्ररीज अँड मॉड्यूल्स इनबिल्ट फंक्शन अँड डेटा स्ट्रक्चर, हे काय आहेत लायब्ररी आणि फंक्शन्स ज्या दिलेल्या आहेत त्या खूप इम्पॉर्टन्स आहेत. हे ऑलरेडी इन्क्लूड केलेलं आहे. दॅट्स वाय वी कॅन लर्न Python. First figure to motivate behind the learning method, which can anything such knowing something develop a new project. Looks like we can develop a new projects of the Python as compared to the other language, and this is very simple, easy, and the general purpose language. That's why here the make to learn, make it clear to learn Python language. Here some processing or some projects we can use or some applications. इथे आपण काय बघणार आहोत, एक ॲप्लिकेशन्स बघणार आहोत किंवा काही यूजफुल टेक्निकली मेथड्स जे आहेत ज्यामध्ये पायथन यूज केलं जातं. डेटा ॲनालिसिस अँड दी प्रोसेसिंग, डेटा ॲनालिसिस अँड प्रोसेसिंग. सेकंड आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. थर्ड आहे गेम्स, हार्डवेअर सेन्सर रोबोट्स, हार्डवेअर सेन्सर आणि रोबोट्स. आणि फिफ्थवाला आहे डेस्कटॉप ॲप्लिकेशन. ह्या पाच फील्डमध्ये काय केलं जातं आहे, पायथन यूज केलं जातं आहे. पायथन हे डेटा ॲनालिसिस जो काही डेटा आहे तो ॲनालिसिस करण्यासाठी, त्याचा प्रोसेसिंग करण्यासाठी यूज करते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्समध्ये याचा यूज होतो, गेम्समध्ये यूज होतो. हार्डवेअर सेन्सर, रोबोटिक्स, ऑटोमेशन जे रिलेव्हंट आहे त्याच्यामध्ये पण याचा यूज होऊ शकतो. जे डेस्कटॉप ॲप्लिकेशन्स आहे त्यामध्ये पण याचा यूज होऊ शकतो. दॅट्स वाय पायथन इज मोर इम्पॉर्टंट अँड इंटरेस्टिंग लँग्वेज टू लर्निंग. देन चूज दी or start the journey of the Python. Here basic syntax, learn the basic syntax. In this slide we can learn basic syntax. Basic syntax काय आहे, learn the syntax of the Python programming language. एक सिंपल स्टेपमध्ये, एक साध्या सरळ भाषेमध्ये आपल्याला काय केलेलं आहे, सिंपल वर्ड्समध्ये त्याचा सिंटॅक्स दिलेला आहे. तो सिंटॅक्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जेव्हा प्रॅक्टिकल सेशन होईल वी कॅन इन्क्लुडिंग ऑन दॅट. नेक्स्ट सेशन्स वी विल सी. नेक्स्ट व्हिडिओ आय विल एक्सप्लेन द practical lecture of Python programming. We have to learn the basic syntax. हे काय आहे, बेसिक सिंटॅक्स आहे. जसं की आपल्याला हॅलो वर्ड प्रिंट करायचं आहे किंवा तिथे काय द्यायचं आहे, हे बेसिक सिंटॅक्स नाही हे केले पाहिजे. हॅलो वर्ड, सिंपल हॅलो वर्ड हा एका सॉफ्टवेअर यूज करून प्रिंट करायचं आपल्याला तिथे. दॅट्स वाय डिवाइड डीपर इन टू दी learning it. You also discuss in our earlier tutorial. It does not use semicolon or the curly brackets. याच्यामध्ये काय करायचं नाही आपल्याला, कर्ली ब्रॅकेट्स आणि सेमिकोलन हे यूज करायचं नाही आहे. ही सिम्पल लाईक इंग्लिश लँग्वेज, सिम्पल इंग्लिश लँग्वेज सारखी लँग्वेज लिहायची आहे. सिम्पल इंग्लिश लँग्वेज सारखी लँग्वेज लिहायची आहे. दॅट्स वाय हिज नेमिंग इज पायथन. Here minimum amount of time learning a syntax. Once syntax properly, further learning will be easier and quicker getting to work on the project. ओके, ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, मिनिमम अमाऊंट, खूप छोट्या अमाऊंटमध्ये म्हणजे खूप छोट्या रुपीजमध्ये 100 रुपीज, 500, 1000 रुपीजपर्यंत तुम्ही काय करू शकताय, प्रोजेक्ट प्रिपेअर करू शकता यूजिंग पायथन लँग्वेज. बिकॉज ही काय आहे, सिम्पल आहे, इझियर आणि क्विकली गेटिंग आउटपुट ऑन दी वर्क ऑन दी प्रोजेक्ट. क्विकली तुम्हाला कुठलाही कोड असेल काय असेल ते इझिली इम्प्लिमेंट, डिझाईन आणि इम्प्लिमेंट करून काय करू शकता तुम्ही, कुठल्याही प्रकारचा प्रोजेक्ट रन करू शकता. Here learn the basic, most important the learning is here the notes is given. Latest version you can use the Python 3 only for the industry, not
uses previous versions. Right now we can latest version we can use the Python 3. राईट अ कोड बाय ओन. स्वतःचा कोड लिहायचा आहे. राईट कोड बाय ओन. स्वतःचा कोड लिहायचा आहे. का तर पायथन जी आहे ती खूप इझियर सिम्पल मेथडनी रन केलेली आहे. मोस्ट इफेक्टिव्ह अँड रोबस्ट वे टू लर्निंग पायथन. फर्स्ट ट्राय टू राईट अ कोड ऑन प्रॉपर and run in mind dry run, then move टू दी सिस्टीम. हे ते काय दिलेलं आहे तुम्ही खूप मोस्ट आणि इफेक्टिव्ह मेथड आहे. खूप रोबस्ट लँग्वेज आहे लर्न करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही काय करू शकताय स्वतःचा कोड स्वतः लिहू शकताय. तुम्हाला फॅमिलियरसाठी क्विकली काय करायचं आहे सिंटॅक्स आयडेंटिफाय करून त्याचा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. दॅट्स वाय हिअर दी रायटिंग कोड ऑन प्रॉपर विल हेल्प्स टू गेट अ फॅमिलियर क्विकली विथ द सिंटॅक्स अँड दी कन्सेप्ट स्टोअर इन दी डीप मेमरी. इथे काय म्हटलेलं आहे तुम्ही जो कोड लिहिलेला आहे तो प्रॉपर विल हेल्प म्हणजे तो पेपर जो असणार ऑन पेपर जो कोड लिहिलेला आहे तो तुम्हाला असा हेल्प करेल की तुम्ही खूप त्याच्या फॅमिलियर होऊ शकता. म्हणजे तो तुमचा बेसिक कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतो. एवढं स्टोअर करण्याची डीप मेमरी कशामध्ये आहे पायथनच्या सिंटॅक्समध्ये आहे. You while writing the code try to proper functions and suitable variables name. ओके मोस्ट इम्पॉर्टंट यू कॅन जेव्हा पण आपण कधी कोड लिहितोय त्यावेळेस त्याचं प्रॉपर फंक्शन जे आहे ते प्रॉपर लिहायचे आहेत आणि व्हर्जनचे नेम जे यूज करताय व्हेरिएबल्सचे नेम ते पण व्यवस्थित द्यायचे आहेत. There are many editors available in the Python programming which highlights the syntax related to issue automatically. So we don't need to pay lot of attention these mistakes. ओके पायथन प्रोग्रॅमिंगमध्ये हायलाईट्स केलेले सिंटॅक्स आहेत जे ॲटोमॅटिकली रिलीज होता येते. त्याच्यामध्ये इश्यू काही नाही. त्याच्यामुळे तुम्ही फक्त मिस्टेक करायच्या नाही चुका करायच्या नाही येते. डोंट नीड टू पे लॉट ऑफ अटेन्शन. फक्त काय करायचं आहे एक व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन स्वतःचा कोड स्वतः लिहायला ट्राय करायचा आहे. इथे दिले की प्रॅक्टिसिंग. ओके याच्यासाठी काय आहे तुम्हाला मोर प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिसची गरज आहे. जसं की मॅथमॅटिक्समध्ये आपण जेवढी प्रॅक्टिस करू तेवढं मॅथ्स काय हो जाते इझी जाते. दॅट्स वाय हिअर दी नेक्स्ट इम्पॉर्टंट स्टेप टू प्रॅक्टिस इट नीड्स टू इम्प्लिमेंटिंग दी पायथन कन्सेप्ट थ्रू दी कोड. वी शुड बी कन्सिस्टन्स टू अवर डेली कोडिंग प्रॅक्टिस. ओके हे जे काय आहे प्रॅक्टिससाठी त्यामध्ये पायथन कन्सेप्ट जी आहे किंवा इम्प्लिमेंट केलेली आहे कोडिंग लिहिलेलं आहे त्याची प्रॅक्टिस आहे. तर ही काय आहे पायथनची कन्सेप्ट खूप इझी आहे सिम्पल आहे. त्यामुळे तुम्ही काय करू शकता त्याचा कोड जो इम्प्लिमेंट करताय कोड इम्प्लिमेंट करताना त्याची जी कन्सिस्टन्सी आहे टू अवर डेली कोडिंग प्रॅक्टिस. ओके तुम्ही रोज जर एक कोड लिहिला डेली एखादा कोड लिहिला त्याची प्रॅक्टिस केली तर यू आर ऑल्सो डेव्हलपर फॉर दी पायथन. तुम्ही डेव्हलपर होऊ शकता पायथनच्या कोडमध्ये. कन्सिस्टन्सी इज द की of success in the aspects of life, not only the programming. Writing a code daily helps to develop a muscle memory. याच्यामध्ये काय सांगितलं आहे तुम्ही तुमचा जो आस्पेक्ट ऑफ लाईफ नॉट ओनली इन दी प्रोग्रॅमिंग याच्यावरती काय आहे की सक्सेस आहे ते. जर तुम्ही रोजची रोज कोड लिहिला किंवा तुम्ही त्याची प्रॅक्टिस व्यवस्थित ठेवली तर तुम्ही ॲटलिस्ट 2 or 3 problems on the Python daily we can solve the exercise सॉल्व करू शकता. डेली रिलेटेड कन्सेप्ट किंवा काही प्रोग्राम दिलेले आहेत कॉल दिलेले आहेत किंवा त्याचे एरर्स आहेत ते रिझॉल्व करू शकता. हे पायथन प्रोग्रॅमिंगमध्ये तुम्ही इझिली करू शकता. लार्ज पार्ट इन प्रोग्रॅमिंग जेवढी तुमची प्रॅक्टिस राहील तेवढं काय होईल पायथन कन्सेप्ट जो आहे तो पायथन कन्सेप्ट अँड पायथन प्रोग्रॅमिंग जी आहे ती तुम्हाला इझी होऊन जाईल.
पॉईंट नंबर 5 फिफ्थ टिप्स मेक नोट्स ॲज नीडेड. ओके, तुम्ही तुमच्या नोट्स पण स्वतः करू शकताय. नोट्स नीडेड याची खूप गरज आहे, बिकॉज ही खूप सिम्पल, इझियल आणि लर्न कन्सेप्ट आहेत. पण ईच अँड एव्हरी टॉपिकचा तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे, त्याचा सिंटॅक्स समजून घ्यायचा आहे. जसं की इफ स्टेटमेंट आहे, फंक्शन्स आहेत, व्हेरिएबल्स आहे, त्याचे डिझायनिंग पार्ट्स आहे, ते परत एक्सेप्शन्स कसं करताय, हँडलिंग कसं, एक्सेप्शन हँडलिंग कसं करायचं, पॉलिमॉर्फिझम कसं करायचं, इफ एल स्टेटमेंट कसे करायचे, कंडिशन स्टेटमेंट कसं ॲप्लाय करायचं, केस स्टेटमेंट कसं ॲप्लाय करायचं, हे सगळे काय आहे तुमचे बेसिक कॉन्सेप्ट आहेत. आणि हे सगळं तुम्हाला पॉईंट 4मध्ये प्रॅक्टिस केल्याशिवाय जमणार नाही. दॅट्स वाय हिअर नीडेड or notes in point number 4. In a point number 4 and point number 5, most important, we can implement your own notes, and each and every daily we can write at least one code. That's why we are developer in a Python. Discuss the concept of others. Okay, we can construct in the teacher as well as your friends or your colleagues or your best friends, experts. We can clear your doubt, interact and enhance your knowledge or skill to another person. That is, we can get a great community to inform additional information, tips, tricks or solution of the coding, सॉल्विंग प्रॉब्लेम्स. हे काय आहे तुमचं डिस्कस कन्सेप्ट विथ अदर. जे तुम्ही शिकलेला आहात, तुमचे डाऊट्स जे आहेत किंवा तुमचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते, तर तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत, टीचरसोबत किंवा तुमच्या एक्सपर्ट्स, जे सब्जेक्ट एक्सपर्ट आहे त्याच्यासोबत हे एक्सप्लेन करून तुम्ही ते डाऊट्स क्लिअर करू शकताय. डू स्मॉल प्रोजेक्ट्स. ओके, ह्यामध्ये तुम्ही स्मॉल प्रोजेक्ट पण करू शकता पायथन रिलेटेड, बिकॉज जेवढं तुम्हाला इज थॉरटिकल नॉलेज इज नॉट इनफ टू गेट. यस, थॉरटिकल नॉलेज इज नॉट इनफ. जेवढं तुम्हाला थॉरटिकल नॉलेजपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज हे पायथन लँग्वेजमध्ये मिळेल, ते तुम्हाला स्मॉल प्रोजेक्ट्स डिझाईन करण्यासाठी. तर वेअर यू कॅन यूज द स्मॉल प्रोजेक्ट्स सच ॲज द कॅल्क्युलेटर ॲप. ओके, the small project you can start with these small projects is like a calculator, tic tac, toy game, alarm clock, to do list, student customer management system. हे काय आहे ते स्मॉल प्रोजेक्ट आहे. सिम्पल कॅल्क्युलेटर डिझाईन करायचं, त्यामध्ये दिलेलं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 हे नंबर्स टाकायचे आणि त्याचे कॅरेक्टर्स टाकायचे. हे सॅम्पल कॅल्क्युलेटर तुम्ही डिझाईन करू शकता. किंवा टिकटॅकचे जे गेम्स आहे ते, अलार्म क्लॉक आहे, सिस्टीम मॅनेजमेंट सिस्टीम, जसं स्टुडंट किंवा कस्टमर रिलेटेड डेटा असेल, एम्प्लॉईज डेटा असेल, तर ते तुम्ही पायथनमध्ये काय करू शकता, सिम्पल प्रोजेक्ट डिझाईन करू शकता. बट दी बिग प्रोजेक्ट्स यू कॅन यूज फॉर दी मशीन लर्निंग प्रोजेक्ट्स or the web application, web development, games, desktop applications. हे बिग प्रोजेक्ट्स आहे. ते डिझाईन, technology and the processing we can also use for the artificial intelligence and data science. हे पण तुम्ही डिझाईन करू शकता. बट द बिग प्रोजेक्ट इन पायथन. टीच अदर्स, म्हणजे तुम्ही जे शिकलेला आहात, तुम्ही जे एन्हान्स केलेलं आहे नॉलेज, अंडरस्टँड केलेलं आहे, यू लर्न समथिंग देन यू टीच अदर. ओके, इफ यू वॉन्ट टू लर्न, म्हणजे तुमची मनापासून इच्छा आहे की तुम्ही काहीतरी लर्न केलेलं आहे ते दुसऱ्याला टीच करायचं आहे, दुसऱ्याला एक्सप्लेन करायचं आहे, ते पण तुम्ही करू शकता. त्यावरती ब्लॉग लिहू शकता, पोस्ट टाकू शकता, रेकॉर्डिंग व्हिडिओज बनवू शकता, किंवा ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्ही तुमचे डिझायनिंग किंवा प्रॅक्टिस जे केलेलं आहे, पायथन लर्निंग केलेलं आहे, ते तुम्ही एक्सप्लेन करू शकताय. एनहान्स अंडरस्टँडिंग ऑफ द पायथन, एक्सप्लोर टू अनसीन लूप होल्स इन युअर नॉलेज. तुम्ही जर पायथन लँग्वेज शिकलेला आहात, तुम्हाला ही अंडरस्टँड झालेली आहे, तुम्हाला ती खूप समजलेली आहे व्यवस्थित पद्धतीने, तर तुम्ही त्याच्या रिलेटेड काय करू शकताय,
ब्लॉग लिहू शकता, रेकॉर्डिंग व्हिडिओज बनवू शकताय किंवा त्याचे क्लासेस घेऊ शकता पायथनचे. तुम्हाला टीचिंग सेंटर ओपन करता येईल, लोकल ट्रेनिंग सेंटर ओपन करता येईल सॉफ्टवेअर लँग्वेजेसचे. दॅट इज द पार्ट ऑफ दी पायथन लायब्ररीज. हिअर दी स्लाइड टिप्स 9 नंबरची टिप्स इज दी एक्सप्लोर लायब्ररीज अँड फ्रेमवर्क्स. पायथन जी लायब्ररी आहेत दॅट इज दी वर्सर. पायथन कन्सिस्ट ऑफ वर्स्ट लायब्ररीज अँड व्हेरियस फ्रेमवर्क. यामध्ये काय म्हटलेलं आहे, त्याच्या खूप सारे लायब्ररीज आहेत, सच ॲज दी पांडाज आहे, नंपाय आहे, कन्सेप्ट डिझाईन करण्यासाठी लायब्ररीज आहेत, स्टँडर्ड लायब्ररीज ज्या आहेत त्या डेटा टाईप्स नसल्यामुळे त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स नाही आहे. फक्त जसं की C++ किंवा जावामध्ये आपण इंटिजर, फ्लोट किंवा बुलियन, स्ट्रिंग, केस हे असे व्हेरिएबल्स यूज करतो, डेटा टाईप्स यूज करतो. तर तसं इथं काही हे नाही आहे, लायब्ररीज नाही, हे नाही आहे, ते डेटा टाईप्स नाही आहे, ते व्हेरिएबल्स नाही आहे, ते फक्त सिम्पल पायथन कोड लिहायचा आहे आपल्याला आणि एका लायब्ररीजमध्ये यूज करून तो फ्रेमवर्क्समध्ये काय करायचा आहे, पाठवायचा आहे. गेटिंग अ फॅमिलियर विथ पायथन बेसिक कन्सेप्ट. Next step to explore the Python libraries. Libraries essential to work the domain specific projects in the following section. ओके, याच्यासाठी बिग प्रोजेक्ट्स आहेत जे लायब्ररी यूज करून इसेन्शियल टू वर्क. ह्या लायब्ररीज, स्टँडर्ड लायब्ररीज यूज करून, व्हेरियस फ्रेमवर्क यूज करून आपण काय करणार आहोत, त्याचे हे डिझायनिंग करणार आहोत, पायथनचे प्रोजेक्ट्स इम्प्लिमेंट करणार आहोत. तर पहिली लायब्ररी काय आहे, टेन्सरफ्लो. इट इज अन आर्टिफिशियल इंटेलिजंट लायब्ररी. ओके, टेन्सरफ्लो जी आहे ही इंटेलिजंट लायब्ररी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स लायब्ररी विच अलाउस us to create a large scale AI based project. Okay, artificial इंटेलिजन्स बेस प्रोजेक्ट्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती जे प्रोजेक्ट्स आहेत ते क्रिएट करण्यासाठी आपण काय करू शकतो, टेन्सरफ्लो ही लायब्ररी यूज करू शकतो. नेक्स्ट लायब्ररी आहे डिजांगो. इट इज अन ओपन सोर्स फ्रेमवर्क that's allow us to develop a web application. It is easy, flexible and simple to manage. Okay, फर्स्ट लायब्ररी काय आहे, टेन्सरफ्लो लायब्ररी, जी की आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी जे नवीन प्रोजेक्ट आपल्याला क्लिअर करायचे आहेत, जे की AI बेस्ड प्रोजेक्ट आहे, त्याच्यासाठी आपण टेन्सरफ्लो लायब्ररी यूज करतो. सेकंड लायब्ररी आहे डिजांगो लायब्ररी. ही ओपन सोर्स फ्रेमवर्क आहे आणि ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, इट अलाउज टू डेव्हलप, म्हणजे ही डेव्हलपिंगसाठी कुठलं डेव्हलप करायचं, डेव्हलपमेंट ऑफ वेब ॲप्लिकेशन्स, वेबसाईट रिलेटेड जे ॲप्लिकेशन्स आहेत ते इझिली, फ्लेक्झिबल आणि सिम्पल टू मॅनेज, म्हणजे इझिली, सिम्पल आणि फ्लेक्झिबल जे आहे ते वेब ॲप्लिकेशन्स थ्रू आपण डिजांगो फ्रेमवर्क लायब्ररीज यूज करू शकतो. थर्ड लायब्ररी आहे फ्लास्क. इट इज ऑल्सो अन ओपन सोर्स वेब फ्रेमवर्क. इट यूज टू डेव्हलप अ लाईट वेट वेब ॲप्लिकेशन्स. ओके, डिजांगो ॲप्लिकेशन आणि फ्लास्क ॲप्लिकेशन्स हे दोन्ही ॲप्लिकेशन्स आपण वेब ॲप्लिकेशन्स, वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी यूज करतोय. बट ॲज कम्पेअर टू डिजांगो, फ्लास्कमध्ये काय आहे, वेब फ्रेमवर्क्स आहे ती पण ओपन सोर्स आहे, पण आपण जे स्मॉल साईजचे जे प्रोजेक्ट आहे, वेब ॲप्लिकेशन्स रिलेटेड स्मॉल साईजचे जे प्रोजेक्ट आहेत ते आपण काय करू शकतो, फ्लास्क लायब्ररी यूज करून करू शकतो. Pandas. It is an Python library which is used to perform scientific computations. ओके, म्हणजे कॅल्क्युलेटर असेल किंवा तुमचं मोबाईल रिलेटेड कॅल्क्युलेटर असेल, सायंटिफिक किंवा तुम्हाला जर काही आयडियाज रिफ्लेक्ट करायच्या असेल छोट्या छोट्या, तर पायथन लायब्ररी हे कॅल्क्युलेशन, मॅथ्सचं कॅल्क्युलेशन रिलेटेड जे ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण कुठली लायब्ररी यूज करणार आहोत, ते पांडाज लायब्ररी यूज करणार आहोत. आणि लास्ट वन आहे
केरासमध्ये काय आहे, ही पण ओपन सोर्स लायब्ररी आहे. बिकॉज द पायथन लँग्वेज ही ओपन सोर्स लँग्वेज आहे. इट इज दी totally open source language, that is the Python programming. That's why here all libraries is also open source. मग इथे काय म्हटलं आता आहे, केरासमध्ये काय आहे, इट इज अन ओपन सोर्स लायब्ररी विच इज यूज टू वर्क अराउंड दी न्यूरल नेटवर्क्स. ओके, न्यूरल नेटवर्क्स रिलेटेड किंवा क्लाउड कम्प्युटिंग रिलेटेड जे प्रोजेक्ट्स आहे ते जे क्लाउड रिलेटेड आहे, वेबसाईटचा जो डेटा आहे तो क्लाउडला स्टोअर करायचा आहे बॅकएंडला, देट्स यू कॅन यूज द केरास लायब्ररी. अजून खूप सारे लायब्ररीज आहेत. देर आर मेनी लायब्ररीज इन पायथन. अबो वी मेन्शन अ फ्यू देम. ओके, त्यापैकी अबो इन देम त्यापैकी काही ज्या लायब्ररीज आहेत ह्या इथे एक्सप्लेन केल्या आहे. जसं की टेन्सर फ्लो ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोजेक्टसाठी यूज करतो. डिजांगो ही लार्ज वेबसाईट ॲप्लिकेशन्स प्रोजेक्टसाठी डेव्हलप करण्यासाठी डिजांगो लायब्ररी यूज करतो. देन फ्लास्क हे लाईट वेट स्मॉल प्रोजेक्ट आहेत वेब ॲप्लिकेशन्स रिलेटेड, त्यासाठी फ्लास्क लायब्ररी यूज करतोय. देन पांडास जे सायंटिफिक रिलेटेड कॅल्क्युलेटर आहे, मॅथ्स रिलेटेड कॅल्क्युलेशन्स आहेत, मॅथमॅटिकली किंवा लॉजिकली काही इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर पांडास यूज करायचं. आणि न्यूरल नेटवर्क किंवा क्लाउड कम्प्युटिंगचा जो डेटा आहे तो स्टोअर करण्यासाठी, इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण केरास ही लायब्ररी यूज करीत आहोत. ह्या काही लायब्ररीज इथे फ्यू लायब्ररीज दिलेल्या आहेत, त्यापैकी काही इथे दिलेल्या आहेत. अजून खूप सारे लायब्ररीज आहेत ते आपण इन डिटेल नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. आता लास्ट टिप्स आहे 10 नंबरची, कॉन्ट्रीब्यूट टू ओपन सोर्स. ओके, ऑलरेडी पायथन ही ओपन सोर्स लँग्वेज आहे. दॅट्स मीन्स एव्हरी वन यू कॅन हँडल ऑन फ्रीली अवेलेबल इन दी एव्हरी वन. ही जी लायब्ररी आहे पायथन लँग्वेज जी आहे ही सगळ्यांसाठी फ्री आहे, अवेलेबल आहे. ऑनलाईन कम्युनिटीसाठी टू एनहान्स नॉलेज, कॉन्ट्रीब्यूट टू नॉलेज म्हणजे जे तुमचं कॉन्ट्रीब्यूट टू पायथन ऑनलाईन कम्युनिटी टू एनहान्स आवर नॉलेज. ओके, कम्युनिटी बरोबर किंवा अनादर तुमचे कोणी फ्रेंड्स असतील किंवा टीचर्स असेल जे तुम्हाला हे काही क्वेरीज असतील, डाऊट असतील, फ्रेंड्ससोबत डिस्कस करा, टीचरसोबत डिस्कस करा. कॉन्ट्रीब्यूट टू ओपन सोर्स स्मॉल प्रोजेक्ट्स और फीडबॅक, कमेंट, सजेशन्स यू कॅन ऑल्सो सबमिटेड. ओके, ओपन सोर्स लायब्ररी आहे. तुम्हाला जर त्यामध्ये काही डाऊट्स असतील, त्यामध्ये काही सजेशन्स किंवा कमेंट किंवा फीडबॅक जरी द्यायचा असेल तरी पण तुम्ही देऊ शकताय. दॅट एनेबल टू दी प्रॅक्टिस पायथन प्रोग्रामिंग हेल्प्स टू गुड पायथन डेव्हलपर. हे कशासाठी आहे की जे तुम्ही शिकताय, जे लर्न करताय ते पायथन बेस्ट प्रॅक्टिसेसनी तुम्हाला काय करायचं आहे, पायथन प्रोग्रॅमिंग लर्न करण्यासाठी डिझाईन करायचं आहे. लर्न करण्यासाठी गुड पायथन डेव्हलपर व्हायचं असेल तर तुम्ही पायथन प्रोग्रॅमिंग लँग्वेज जरूर लर्न करा. Usage of Python. The Python is an open source general purpose high level programming language. Also provide the number of libraries and frameworks. लँग्वेजेस काय केलेले आहे ते हाय लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेज दिलेले आहे. प्रोव्हाइडेड नंबर ऑफ लायब्ररीज अँड फ्रेमवर्क्स आहेत. जनरल पर्पज ओपन सोर्स आहे ते. तरी पायथन हे गेन पॉप्युलॅरिटी बिकॉज सिम्प्लिसिटी, सिंटॅक्स, इझी सिंटॅक्स, युजर फ्रेंडली एन्व्हायरमेंट. म्हणजे पायथनमध्ये काय काय आहे, पायथनचे लार्ज युसेज आहेत. हाय लेवल प्रोग्रॅमिंग आहे, फ्लेक्झिबल आहे, ओपन सोर्स आहे, जनरल पर्पज लँग्वेज आहे, इझी सिंटॅक्स आहे, युजर फ्रेंडली एन्व्हायरमेंट आहे. दॅट्स फॉलोज द नेक्स्ट ॲप्लिकेशन, डेस्कटॉप ॲप्लिकेशन, वेब ॲप्लिकेशन्स, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, सायंटिफिक कॉम्प्युटिंग, रोबोटिक्स, IoT, गेमिंग, मोबाईल ॲप्लिकेशन, डेटा ॲनालिसिस अँड प्री प्रोसेसिंग,
हे सगळे जे ॲप्लिकेशन युसेज दिलेले आहे, दॅट्स इज द लिस्ट ऑफ द युसेज इन पायथन प्रोग्रॅमिंग. हे सगळे ॲप्लिकेशन्स जे आहेत हे पायथन प्रोग्रॅमिंग ॲप्लिकेशन्स आहे, पायथनचे ॲप्लिकेशन्स आहेत, पायथनचे युसेज आहे, ज्यामुळे आपण डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंक, गेमिंग, मोबाईल ॲप्लिकेशन्स किंवा वेब ॲप्लिकेशन्स हे सगळे ॲप्लिकेशन्स काय करू शकतो, इम्प्लिमेंट अँड डेव्हलप करू शकतो. डिझाईन, इम्प्लिमेंटेशन अँड डेव्हलपिंग अ पायथन large projects. That is, here we can see the Python application. Okay students, या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिले आहे, पायथन हिस्ट्री अँड दी पायथन हिस्ट्री अँड पायथन वर्जन्स, अल्सो पायथन ॲप्लिकेशन्स. यामध्ये पायथनचे ॲप्लिकेशन्स पाहिलेले आहे, पायथनचे वर्जन पाहिलेले आहेत, पायथनची हिस्ट्री पाहिलेली आहे आणि लास्ट वन पायथन ॲप्लिकेशन पण पाहिलेले आहेत. तर नेक्स्ट लेक्चर वी विल लर्न पायथन ॲप्लिकेशन इन डिटेल. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पायथनचे ॲप्लिकेशन जे आहे ते डिटेलमध्ये पाहणार आहोत. मुलांनो, आत्तापर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे सुपर किड आणि खाली दिलेल्या रिंग बेलला पण क्लिक करा, जे